महाड येथे 10 जून रोजी आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते मनस्मृतीचे होणार दहन। दिनांक 2 जून 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती तथा इंदू मिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लढ्याचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी मनीषाताई आनंदराज आंबेडकर, अमन आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस संजय बावधनकर, राष्ट्रीय प्रवक्ते तथा ॲडव्होकेट संगराज रुपवते, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश खड्डागळे, मिलिंद काळे, आशिष गाडे, मनोज गायकवाड, आकाश कांबळे, श्रीपती ढोले, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते समाजभूषण वसंत कांबळे, महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष संजय देखणे, दुसरे प्रदेश उपाध्यक्ष जामिया पटेल, प्रदेश संघटक यश भालेराव, रिपब्लिकन सेना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्यासह रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य सिद्धार्थ कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। यावेळी अनेक नेत्यांची भाषणे होऊन आनंदराज आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तत्पूर्वी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कमिटीची बैठक संपन्न होऊन त्यामध्ये महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला। तदनंतर रिपब्लिकन सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन आनंदराज आंबेडकर आणि मनीषाताई आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। पुढील कार्यक्रम विठ्ठल उमप यांचे चिरंजीव संदेश उमप व त्यांचा वाद्यवृंद संच यांच्या वतीने आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला। गायनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आणि वाढदिवसाला उत्तर देताना आनंदराज आंबेडकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या समाजातील कार्यकर्त्यांच्या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली। 10 जून रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे महाराष्ट्र सरकारने 3री ते 12वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ मिलिंद टिपणीस यांच्या उपस्थितीत आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी व रिपब्लिकन सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी 10 जूनला महाडला दुपारी 1 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। एकोपा नसतो। आज मी महाराष्ट्रात राजकारण पाहिलं की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून मराठा समाजाचे उमेदवार होते, परंतु वोटिंगच्या दिवशी संपूर्ण मराठा समाज एक उमेदवार ठरवायचा कुठच्याही पक्षातला आणि त्याला वोटिंग करायचं। आमच्यासारखा वेळेपणा नव्हता। त्या मुस्लिमाने तर फतवे काढले आणि त्या फतव्यावर हुकूम त्याने वोटिंग केलं, परंतु आमचा माणूस जहवी बोलो किधर विचारो ही दुर्दैवाची गोष्ट। हे जर आपण सोडलं तर राजकारणामध्ये आपण लवकरात लवकर सत्तेवर गेल्याशिवाय राहणार नाही, आपण लक्षात घ्या। आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं एक दिलानं कामाला लागलं पाहिजे। परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र शासनाने ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला ज्या मनुस्मृतीचं दहन केलं, त्याच्या एका सहकारी शस्त्र मुद्देच्या हाताने महाडच्या क्रांतीभूमीवर त्याच मनुस्मृतीचे श्लोक आज आपल्या मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये घालण्याचा अश्लाघ्य प्रकार हे महाराष्ट्र सरकार करायला चाललेलं आहे। आणि त्यामुळं महाडच्या सर्व कार्यकर्त्यांना ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।